आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज। मराठा समाजासाठी दिलेले आरक्षण रद्द करण्यासाठी ओबीसी नेते स्वतःची पोळी भाजून घेत आहेत। हिंगोली जिल्ह्यामध्ये आज दिनांक शासकीय विश्रामगृह हिंगोली येथे ओबीसी नेत्यांची व कार्यकर्त्यांची बैठक संपन्न झाली। यामध्ये ओबीसीचे राष्ट्रीय नेते लोकसभेचे दावेदार उमेदवार म्हणून स्वतःच्या स्वार्थासाठी ओबीसी समाजाला वेठीस धरून स्वतःची पोळी भाजून घेण्याचं काम करत आहेत। हिंगोली लोकसभेवर आजपर्यंत हिंगोली लोकसभा मतदारसंघाचा बाहेरील उमेदवाराने दावा केला व निवडून सुद्धा आले। त्याचप्रमाणे सध्याचे ओबीसीचे संघर्ष समितीचे मराठवाडा अध्यक्ष तेही त्याच प्रयत्नात आहेत। हिंगोली लोकसभा मतदारसंघातील मतदार एवढाही खुळे नाही। हिंगोली मतदारसंघासाठी खासदारकीचे स्वप्न पाहणाऱ्या नेत्यांनी आमच्या मतदारांचा विश्वासघात करण्याचा प्रयत्न करू नका, अशी ओबीसी मतदार आमच्याशी बोलताना नाव न सांगण्याच्या अटीवर आमच्या प्रतिनिधींशी बोलताना प्रतिक्रिया दिल्या। महाराष्ट्र टुडेसाठी हिंगोली जिल्हा प्रतिनिधी परशुराम जाधव। ज्या बेईमानाने गद्दार सरकारने आमच्यावर अन्याय केलं, ते अन्यायाची जाणीव आम्हीच नव्हे तर आमच्या 10 पिढीच्या लेकरांना आठवण राहावं म्हणून आम्हाला हे 27 जानेवारी आम्हाला या महाराष्ट्राच्या सरकारला सांगू इच्छितो, तुमचे आता दिवस भरलेत, माजल्यासारखं करू नका। जो माज तुम्हाला राजकीय चढलेला आहे, तो राजकीय माज हिंगोलीमध्येच नव्हे मित्रांनो, तमाम महाराष्ट्रातला ओबीसी, मुक्त भटका, बलुतेदार, मायक्रो ओबीसी आणि आरक्षण धारक तुमचा माज या महाराष्ट्राच्या माय मातीमध्ये गाडल्याशिवाय आम्ही राहणार नाही, हा वचन आम्ही या ठिकाणी घेतो। आमचा आंधळा असू दे, लंगडा असू दे, खुळा असू दे, राजसिंहासनाच्या गादीवर येणाऱ्या काळात मात्र ओबीसी, दलित, बहुजन समाजाचा माणूस मुख्यमंत्री म्हणून बसवायची ताकद आमच्यामध्ये आहे। काय पाप केलं होतं आम्ही, काय तुमच्यावर आम्ही अन्याय केलं होतं? रात्रीच्या 3-3 वाजता तुम्ही आमच्या विरोधामध्ये जीआर काढता, तो जीआर आमच्यावर लागू करता। एकीकडे भारतीय जनता पार्टीचे नेते म्हणतात, मला त्या भारतीय जनता पार्टीला विचारायचं आहे, मला त्या फडणवीसला विचारायचं आहे, अरे चोरून का तू वार करतो? तो चोरून काय वार करतो? ज्या दिवशी जीआर निघत होत त्या दिवशी ते त्या नागपूरमध्ये जाऊन लपला होता। आणि उलट आणखी सांगतस, उलट आणखी सांगता की आम्ही तुम्हाला हात लावणार नाही, तुमच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही। आमच्या आरक्षणाला हात लावायचा नाही, आमच्या आरक्षणाला तुम्ही धक्का लावणार नाही आणि आमच्या घरामध्ये सगळ्या मागच्या जणांना सगळ्यांना घुसून टाकायचं, हे पाप या महाराष्ट्रामध्ये जर कोणी केलं असेल मित्रांनो, या भारतीय जनता पार्टीने केलंय आणि त्याचा हस्तक म्हणून या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी केलाय। म्हणून काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आपला मित्र आहे असं समजायचं काही कारण नाही। तमाम या महाराष्ट्रामध्ये जेवढ्या राजकीय पक्ष आहेत, जेवढ्या राजकीय पक्षाचे नेते आहेत, त्या सगळ्या राजकीय पक्षाच्या नेत्यांनी आमचा घात केलाय। आम्ही शिवसेनेमध्ये काम करतो, माझ्या शिवसेनेच्या एकही नेत्यानं, एकही पुढाऱ्यानं ओबीसीच्या प्रति या ठिकाणी आदराने कधी बोलले नाही। त्यांना संपूर्ण या महाराष्ट्रातला मराठा समाज हे दैवत वाटते, त्यांना ओबीसीची किंमत नाही, त्यांना ओबीसीची जाण नाही। तुम्ही ज्या पायानं आम्हाला तुडवतात, आम्ही ठरवलंय, आम्ही शपथ घेतली आहे, येणाऱ्या निवडणुकांमध्ये मग छोटी असेल किंवा मोठी ती मोठी असेल, ते दाखवून देऊ तुम्ही आम्ही कोण आहोत। आम्ही त्या दिवशी साहेबांना सांगितलं, साहेब तुम्ही राजीनामा द्यायचा, राजीनामा द्या म्हणजे आम्ही तुम्हाला काही सत्ता सोडून जायसाठी ते मागत नाही आहे, पण आम्हाला आमची एक लाईन ठरवून घ्यायची आहे। आमच्या अंगाला राखोंडा लागले,
आमचं घर बर्बाद झाले, आमचे लेकरं वनवासी झाले, आम्ही गुलामगिरीमध्ये गेलो. या गुलामगिरीमधून जर वाचवायचं असेल, तमाम ओबीसीला एका रस्त्याने जर लावायचं असेल, एका विचाराने न्यायचं असेल, साहेब तुम्हाला राजीनामा द्यावा लागल. आणि ज्याला तुम्ही टीका लावाल त्याला आम्ही उचलू, आणि ज्याला गाडायचं आहे त्याला सुद्धा आम्ही गाडू. भुजबळ साहेब काय आता एका माळी समाजाचे नेते नाहीत. भुजबळ साहेब आता तमाम या महाराष्ट्रातल्या ओबीसीचे नेते झालेत. साहेबांनी म्हणले अरे मी 13 तारखेलाच राजीनामा दिलाय, 1.5 महिना झाला मी राजीनामा देऊन, तर हे लोक माझा राजीनामा स्वीकारत नाही. हे लोक माझा राजीनामा स्वीकारत नाही. काय बोलत आहेत? अरे तुमची अवकात आहे का? ते आमदार कोण? संजय गायकवाड. तुला खुल्लं आव्हान आहे माझं, तांड्यातला आहे, तांड्यातला तुला खुल्लं आव्हान आहे. तू जर छगन भुजबळ साहेबांच्या ढुंगणावर लाथ मारून बाहेर काढा म्हणत असेल, तुझ्या सगळ्यात तुझ्या राजकीय पक्षाला आणि तुझ्या नेत्याला या महाराष्ट्रामधून हद्दपार केल्याशिवाय मी राहणार नाही. कोणत्या जातीनं बोलता? एवढी मार तुम्हाला कशाची आली आहे? अरे तुम्ही जात दांडगे लोक आहात, तुम्ही पैशावाले लोक आहात, आम्ही काय भिकारी नाही आणि तुम्हाला दबणारे नाहीत. विचाराची लढाई आहे, विचाराची लढाई तुम्हाला लढावं लागेल. तुम्ही जर जे जी.आर. काढलाय त्या जी.आर.ची मी होळी करणार आहोत आणि आम्ही ठरवणार आहोत येणाऱ्या 24 मध्ये जो जी.आर. तुम्ही काढलाय ते जी.आर. काढण्याची ताकद आम्ही या महाराष्ट्राच्या तमाम ओबीसी समाजाच्या हातात देऊ आणि तुम्हाला हद्दपार केल्याशिवाय राहणार.